तर बंधू अशोक खरातच्या तपासात खरात स्वतःला त्यांनी एक मोठा दावा केलेला आहे। खरात प्रकरणी आता राज्यभर हे प्रकरण गाजत असतानाच आता खरातने एक मोठा दावा केलेला आहे। अशोक खरातचा एसआयटी कडून कसून चौकशी होती आणि या चौकशी दरम्यानच त्याने हा मोठा दावा केलाय। महिलांसोबतचे आपण कुणावरही जबरदस्ती केलेली नाहीये असा खरातने अतिशय धक्कादायक दावा केलाय। बंधूबाबा खरातचा कोठडीतही मंत्रजप सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। अशोक खरातचा तपासात अजब दावा समोर आलेला आहे। महिलांसोबतचे शरीर संबंध हा विधीचाच भाग असल्याचा अजब दावा खरातने केलेला आहे। आपण कुणासोबतही जबरदस्ती केलेली नाहीये असाही दावा त्याने केलाय। महिलांसोबतचे हे शरीर संबंध हा विधीचाच भाग असल्याचा पोलिसांकडे त्याने दावा केलेला आहे। त्यामुळे खरातचा हा धक्कादायक दावा आता एसआयटीच्या चौकशीतून समोर येतोय। माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला, मी यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले। बंधूबाबा अशोक खरात याने तपासादरम्यान पोलिसांकडे ही प्रतिक्रिया दिलेली आहे। महिलांसोबत केलेली कृती हा विधीचाच एक भाग असल्याचं खरात सांगतोय। बंधूबाबाने पोलीस तपासात ही माहिती दिली आहे। मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाहीये। बंधूबाबा अशोक खरात याचा कोठडीत देखील मंत्रजप सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। यापुढे मी फक्त माझ्या मेंदूचंच ऐकणार असंही हा बंधूबाबा पोलिसांसमोर बोलताना म्हणालाय। तर पोलीस चौकशीमध्ये एसआयटीच्या चौकशीतले काही महत्त्वाचे तपशील आता एबीपी माझाच्या हाती लागलेले आहेत। अत्यंत महत्त्वाचे असे सगळे हे दावे आहेत। अशोक खरातने तपासामध्ये केलेले हे दावे आहेत। खरातचं असं म्हणणं आहे की महिलांसोबतचे शरीर संबंध हा विधीचाच भाग आहे। त्यासोबतच माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला, मी ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले असं देखील खरातने म्हटलंय। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, खरातचे नवे दावे समोर येतात, नेमकं काय म्हणणं आहे खरातचं? खरातची चौकशी सुरू आहे। गेल्या 8 ते 10 दिवसापासून आधी क्राईम ब्रांचने त्याचा तपास केलेला होता, चौकशी केली आणि एसआयटी करते आहे। मात्र या चौकशी दरम्यान तो अजूनही माझ्याकडनं काही चूक झालेली आहे हे मान्य करायला तयार नाहीये। तो अजूनही पोलिसांना हेच सांगतोय की मी जे करत होतो ते बरोबरच होतं आणि माझ्याकडे येणाऱ्या महिला पीडित यांना न्याय देण्याचाच प्रयत्न माझ्याकडनं केला जात होता आणि मी कोणाबरोबरही जबरदस्ती केलेली नव्हती। तर तो विधीचाच एक भाग असल्याचं हा आवर्जून त्या पोलीस तपासामध्ये सांगतोय। त्यामुळे त्याच्या उलट्या बोंबा ह्या अजूनही सुरूच असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एवढा मोठा त्याने महिलांवर अत्याचार केला तरी देखील तो सांगतोय की हा संपूर्णपणे विधीचा भाग होता आणि मी यापुढे माझं मेंदूचंच ऐकणार असंही तो पोलीस तपासामध्ये बोलत असल्याची सूत्रांची माहिती आहे। धन्यवाद मुकुल, तुमच्याकडून अपडेट घेत राहू सध्या। धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।